कोल्हापुरातनं महायुतीसह महाविकास आघाडीने आणि खास करून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रचाराचा नारळ फोडला आणि यातच आज शरद पवारांची तोफ हसन मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यामध्ये धडाडली आणि त्यामुळे कोल्हापुरातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं दिसतंय। कोल्हापूर साखरपट्ट्यातील महत्त्वाचा मानला जाणारा तसंच राजकीय उलथापालथीमुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा चर्चेत असलेला हा जिल्हा। महायुतीसह उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचाराचा नारळ याच कोल्हापूरमधून वाढवला। हसन मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची तोफही आज धडाडली। त्यामुळे एकंदरीतच जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापल्याचं दृश्य आहे। पण कोल्हापूरमधील विधानसभेचे चित्र नेमकं कसं असणार आहे समजून घेऊया। चंदगड, करवीर, राधानगरी, हातकणंगले आणि शिरोळ या मतदारसंघात बंडखोर रिंगणात आहेत। चंदगड मतदारसंघात दोन्हीकडे बंडखोरांची डोकेदुखी वाढली आहे। कागल मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ हे डबल हॅट्रिकच्या प्रतीक्षेत आहेत, तर मुश्रीफांची विकास कामातून मतदारसंघावर असलेली पकड समर्जित कितपत भेटतात याकडे सुद्धा लक्ष आहे। तर 5 उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेला आपलं नशीब आजमावतायत। राधानगरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर विरोधात ठाकरेंच्या सेनेचे KP पाटील अशी पारंपरिक झुंज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी किमान निम्म्या मतदारसंघात बंडखोर उमेदवार सध्या गुलाल नेमका कोणाचा हे ठरवणार आहेत। यातच महायुतीकडे तगडे उमेदवार, सत्तेचं पाठबळ आणि आर्थिक ताकद ही जास्त असल्यानं सगळ्याच मतदारसंघात होणाऱ्या लढती या अटीतटीच्या होणार या शंका नाहीये। पण 2019च्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये काय घडलं होतं तेही समजून घ्यायला हवं। 2019च्या निवडणुकीत जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, करवीर, दक्षिण आणि हातकणंगलेमध्ये काँग्रेसचा विजय झाला। इचलकरंजीमध्ये अपक्ष प्रकाश आवाडे विजयी झाले। शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकरांचा विजय झाला। तर कागलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील हसन मुश्रीफांचा विजय झाला। तिथं चंदगडमध्ये राजेश पाटील विजयी झाले। राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर विजयी झाले, तर शाहूवाडीतून विनय कोरे विजयी झाले। या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांची कसोटी लागणार असंच दिसतंय, कारण कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसनं उमेदवारीचा फारच घोळ घातलाय। त्यात पक्षाची पिछेहाट झालीये। आता पक्षानं तिथं सामान्य माजी नगरसेवकाला रिंगणात उतरवलंय। त्यामुळे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर हे लढा देत आहेत। त्यामुळे जागरूक कोल्हापूरकर दोनही राजेश यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरवतील। त्यार्थी कोल्हापूरकरांची देखील यावेळेला या निवडणुकीत कसोटीच लागणार हे मात्र नक्की। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात 10ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठी रंगत पाहायला मिळते। त्यातच 10 पैकी निम्म्यापेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी आपली पायमुळं मोठ्या प्रमाणावरती रोवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळेच येणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये बंडखोरांच्या या सगळ्या मतांच्या विभागणीमुळे नेमका कुणावरती याचा परिणाम होतो आणि कुणाला गुलाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।